देवल गिरावते फिरावते निशान आली, ऐसे डुबे रावराने सभी गए लपकी, गौरा गणपती आपुनी बारा आप मारू गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिधाई गई रही बात रबकी, काशियों की कला गई मथुरा में मस्जिद भई, अगर शिवाजी न हो तो सुन्नत होई सबकी, सुन्नत होई सबकी। कवी भूषण असे बोलतात की देवल गिरावते काय करत होता औरंगजेबाने काय केलं, जेव्हा महाराज म्हणजे दिल्लीवरून महाराज जेव्हा आपल्या राजगडी परतले म्हणजे आपल्या स्वराज्यात परतले, त्यानंतर जो औरंगजेब इतका चौताळला होता की त्यांनी काय केलं, एक फरमान सोडलं की ह्या हिंदूंचे मंदिरं तोडून टाका, पूर्ण उद्ध्वस्त करा। त्यांनी जर पहिला आपल्या म्हणजे मंदिरांवर जर घाला घातला तर काशीचा विश्वेश्वर त्यांनी फोडला, जे आपल्या हिंदू धर्माचं केंद्र प्रमुख केंद्र मानायला काय हरकत नाही, आणि म्हणजे प्रमुख केंद्र त्यांनी पहिला फोडला की देवला गिरावते फिरावते निशान आली। त्यांनी काय केलं, देवला फोडून त्यावर निशान आली, म्हणजे त्यांचा जो हिरवा परचम असतो तो पूर्ण देवलांवर किंवा त्या प्रदेशावर फिरवायला सुरुवात केली। ऐसे रावराने सभी गए लपकी, गौरा गणपती म्हणजे आपले देवळं पण आपले देवळातले देव पण घाबरले, गौरा गणपती आपणही बारा आप मारू गए दबकी, पीरा पैगंबरा म्हणजे देवल तोडून तिथं काय केलं, पीर म्हणजे पीर उभारले। इतका म्हणजे हराम करतो औरंगजेब होता। पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिधाई गई रही बात रबकी, काशियों की कला गई मथुरा में मस्जिद भई, अगर शिवाजी नव्हतं सुन्नत होई सबकी, म्हणजे जर आपले छत्रपती शिवाजी महाराज नव्हते नक्कीच आपली सुन्नत झाली होती। सुन्नत म्हणजे काय तर हा एक मुस्लिम शब्द आहे, म्हणजे एक बघायला गेलं तर आपलं नामोनिशाणच राहिलं नसतं, इतकं भयानक वृत्तीचा हा माणूस होता। त्याच्याबद्दल आपल्या कवी भूषणाने आज शब्द लिहिलाय।